एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन कट्टर दुश्मन कसे झाले ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बोलू मराठीमध्ये आपले स्वागत आहे. खानदेशातील दोन नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील भांडण अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. संधी मिळाली की ते एकमेकांना चिमटा काढायला नेहमीच तयार असतात. गेले काही दिवसापासून हे दोघे एकमेकाला वाटेल ते बोलतात. एकाच भागातले एकेकाळी एकाच पक्षात काम करणारे हे नेते एवढे कट्टर दुश्मन कसे झाले हे आज जाणून घेऊया. एकनाथ खडसे विरुद्ध महाजन हा वाद आहे 1990 ते 2024 दरम्यान. खडसे तेव्हा उत्तर महाराष्ट्रातील प्रभावी नेते. या भागात खडसेंचे वर्चस्व गाजत होते. तेव्हा उदयाला आले गिरीश महाजन. 2014 ला भाजपची सत्ता आली आणि महाजनांचे नशीब चकाकले आणि ते थेट कॅबिनेट मंत्री झाले. सोबतच देवेंद्र फडणवीसांचे खास मित्रही. 2016 मध्ये खडसेंवर जमीन गैरव्यवहार प्रकरण आणि MIDC भूखंड खरेदी घोटाळ्याचे आरोप झाले आणि खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. इकडे महाजन फडणवीसाच्या अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाऊ लागले, तर खडसेंना राजीनाम्यानंतर पक्षात दुय्यम स्थान मिळाले. महाजनांनीच घोटाळ्यामागच्या आरोपाच्या फायली पुढे नेल्या आणि फडणवीसांसमोर खडसेंविरुद्ध वातावरण निर्माण केले असे खडसेंचे ठाम मत आहे. खडसेंना पक्षात मानावा तसा मान मिळत नसल्याने त्यांनी 2020 मध्ये भाजपला रामराम केला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. 5 वर्ष उलटली पण महाजन आणि खडसेंचा वाद अजूनही काही संपलेला नाही. वादाची ठणगी पडली की ते एकमेकांना बोलायला कमी पडत नाही. हा वाद नक्की कधी संपेल हे माहित नाही, पण महाजन विरुद्ध खडसे यांच्या संघर्षामुळे उत्तर महाराष्ट्राचा विकास अडकून पडतोय हे नक्की. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.